पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या कारभारावर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे। अरविंद शिंदे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना पत्र पाठवत महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत। या पत्रात महापालिकेतील अनेक निर्णय देवाभाऊंचा निरोप आहे या नावाखाली घेतले जात असून त्याचा आधार घेत आर्थिक गैरव्यवहार केले जात असल्याचा दावा करण्यात आलाय। भ्रष्टाचाराचा आरोप करताना अरविंद शिंदे यांनी काही उदाहरणं दिली आहेत। घनकचरा व्यवस्थापन विभागातील निविदा क्रमांक 3/2026-27 वरही शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। आमदार योगेश टिळेकर यांच्या वर्धहस्ताखालील भूमिश्रीन कंपनीला 167 कोटी रुपयांचे काम मिळाले। यासाठी निविदेच्या अटी बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मूळ अंदाजित कामाची रक्कम वाढवत पुणेकरांच्या तिजोरीवर तब्बल 567 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार टाकण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा पत्रात करण्यात आलाय। याशिवाय रस्ते, नदी सुधारणा, 24 तास पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासारख्या प्रकल्पांमध्येही कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय। देवाभाऊंचा निरोप हा शब्दच कथित भ्रष्टाचाराच्या परवलीचा शब्द बनल्याची टीकाही त्यांनी केली आहे। पत्रात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या भूमिकांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर मौन बाळगल्याची टीका करण्यात आली आहे। पत्राच्या शेवटी शिंदे यांनी संघाच्या शिस्त, चारित्र्य आणि देशहिताच्या मूल्यांचा उल्लेख करत संघाच्या नावावर सत्तेत आलेल्या लोकांनी त्या मूल्यांचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तसेच कथित भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संघाने हस्तक्षेप करावा असे आवाहनही त्यांनी डॉक्टर मोहन भागवत यांना केले आहे। महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दारात पोहोचला आहे। काँग्रेसच्या या पत्रामुळे पुण्याच्या राजकारणात नवा वाद पेटला असून आता संघ या आरोपांची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत.com।